गेल्या काही दिवसापासून पाणलोट क्षेत्रामध्ये जो धुवाधार पाऊस होत आहे, या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे। आपण सध्या आता आहोत सांगलीतील कृष्णा नदी घाटावरती। आपण या ठिकाणी पाहू शकतो की काल सायंकाळी 15 फुटापर्यंत पाणी पातळी होती, ती आता साधारण 19 फुटापर्यंत ही पाणी पातळी जाऊन पोहोचलेली आहे। त्याचबरोबर वारणा काठ देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाढताना त्या ठिकाणी दिसून येत आहे। गेल्या 4-5 दिवसापासून जो मुसळधार पाऊस चालू आहे, या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आता बाहेर पडू लागलेले आहे। त्याचबरोबर सांगली कृष्णा नदीची धोका पातळी ही 45 इतकी आहे आणि इशारा पातळी ही 40 आहे। प्रशासनाने या दोन्ही नदीकाठच्या गावांना आता सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सांगली कृष्णा नदी लगत असणाऱ्या शहरामध्ये जे सखल भागामध्ये पाणी 30 फुटावर जातं, त्या ठिकाणी आता प्रशासनाने स्वतःहून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासन मिळून या ठिकाणी चोख असा बंदोबस्त करताना या ठिकाणी दिसत आहेत। 2019 जो महापूर आला होता, त्या महापुराचा अनुभव पाहता प्रशासनाने सांगलीमध्ये एक एनडीआरएफची टीम देखील दाखल करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या जे नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। स्वप्नील एरंडोलीकर, LS मराठी, सांगली।